नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमच्या घरी ज्या पद्धतीने वरणफळं बनतात ना, ती पद्धत दाखवणार आहे. थोडीशी वेगळी आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तुम्ही पण त्या पद्धतीने एकदा करा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय काय लागतं त्याच्यासाठी ते मी आता तुम्हाला सांगते. हे बघा, त्याच्यासाठी आपल्याला लागते कणिक. आपल्याला किती लोकांसाठी करायचं आहे त्या प्रमाणात घ्यायची. मी आता 2 वाट्या घेतली आहे. हे सगळं फोडणीचं साहित्य आहे, फोडणीचा डब्बा आपला. आणि फोडणीमध्ये ते वरण जरा टेस्टी झालं पाहिजे म्हणून मी त्याच्यात थोड्या मेथ्या, मिरे 4, 2 लवंगा, थोडासा दालचिनीचा तुकडा, आमसूल आणि 1 मिरची एवढं घालणार आहे. आणि हे शिजवून घेतलेलं वरण आहे, शिजवून मस्त घोटून घेतलेलं वरण. याला आपण आधी फोडणी घालू आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात या कणकेत सगळं टाकून वरणफळं बनवून ते सोडू. कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. या कणकेमध्ये आता आपण हळद, तिखट, जिरे, मीठ एवढं सगळं टाकून याचा गोळा बनवून घेऊ पाणी घालून. घट्ट गोळा बनवायचा त्याचा, आपण नॉर्मल कणिक मळतो ना तसा. हा बघा, हा गोळा मी आता तेल लावून सारखा करून घेतला आहे. आता मी इकडे कढईमध्ये वरणाला फोडणी घालते. त्याच्यासाठी आपण आधी तेल टाकू. मोहरी टाकू. मोहरी तडतडली की आपण जिरे टाकू. या 4 लवंगा टाकू, मिरे टाकू, दालचिनीचा तुकडा टाकू आणि हे 4-5 मेथी दाणे पण टाकू. ही मिरची आपण कट करून टाकू आणि हिंग टाकू, थोडासा हळद आणि त्याच्यात हे पाणी. याचं वरण थोडंसं पातळ पाहिजे, कारण त्या वरणासोबत साधा भात सुद्धा खूप छान लागतो. शिजवून ठेवलेलं आणि घोटून घेतलेलं वरण टाकू. आपलं तिखट, मसाले, आमसूल एवढं घालायचं राहिलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालते. हे वरण जरा पातळच करायचं, कारण त्याच्यात वरणफळं शिजले पाहिजेत ना, म्हणून. आता याच्यात आपण घालू हे 2 आमसुलं. चवीला गुळ नाही घालायचा, फक्त आमसुलं घालायचे, कारण थोडेसे 2च घालायचे म्हणून. थोडंसं तिखट घालू. हा काळा मसाला घालू आणि हा माझा मालवणी मसाला आहे तो थोडासा टाकते आणि ती मिरची कट करून टाकते. ही मिरची आपण कट करून घालू नंतर आणि हे चांगलं उकळू देऊ. ते उकळेपर्यंत
ते फळं कसे लाटायचे ते मी तुम्हाला सांगते. थोडंसं मीठ पण घालू, आधी घातलेलंच होतं मी वरणात. फळं कसे लाटते मी ते तुम्हाला सांगते. ही अशी पोळी लाटून घेतल्यानंतर मी त्याला तेल लावते खूप. थोडंसं पीठ पण टाकते. आणि मग त्याचे असे फोल्ड करते. आणि आपण बट्टी करतो ना, बाटी, दाल बाटीमधली बाटी, तसं करून मग या उकळलेल्या वरणात टाकते. हे थोडंसं वेगळं करते. मग याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आपल्याला ज्या साईजच्या बाट्या पाहिजेत ना त्या साईजच्या करायचे. आणि हे नुसतेच असे चपटे गोल करायचे असे, आणि याच्यात टाकायचे उकळलेल्या वरणात. हे बघा असे. याने काय होतं, त्याचे असे छान पुडं सुटतात आणि आतपर्यंत वरण जातं आणि ते जास्त टेस्टी लागतात. एक टाकून झालं की जरा हलवायचं, म्हणजे मग ते चिटकत नाही. आता मी असेच बाकीचे पण बनवून घेते आणि त्याच्यात टाकते. हे सगळे लाटून मी आता याच्यात टाकून घेतलेले आहेत. हे वरण आता हळूहळू घट्ट पण होईल आणि त्या बाट्या त्याच्यात शिजून वरणफळं खूप टेस्टी लागतात असे. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि एक 10 मिनिट याला मस्त शिजू देते. शिजल्यानंतर आपले वरणफळं तयार आहेत. हे बघा, वरणफळं शिजल्याने सगळे वर आलेले. मी झाकण काढून पण दाखवते तुम्हाला. हे आपले आता वरणफळं मस्त तयार आहेत. हे मी आता सर्व करते. अप्रतिम चवीचे हे वरणफळं. याच्यात थोडंसं तूप टाकायचं. आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाउलमध्ये काढलं आहे. पण असे ताटात, पसरट ताटात घ्यायचे, म्हणजे ते लवकर गार पण होतात आणि हाताने खायचे, म्हणजे त्याची मजा जास्तच मिळते. हे माझे वरणफळं तुम्हाला कसे वाटले ते अवश्य कळवा कमेंट करून. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बघितल्याबद्दल धन्यवाद.